महाराजांचा मी इतिहास वाचत असताना एक गोष्ट मी वाचली. म्हणजे ही मिरजेचे जे डॉक्टर होते मिशन हॉस्पिटलचे डॉक्टर वेल आणि बाकीची जी मंडळी महाराजांच्या संपर्कात होती, जे राजपरिवाराचे डॉक्टर म्हणून काम करत होते मिशन हॉस्पिटलला. मी असं एका ठिकाणी वाचलं की महाराजांचं टॉन्सिल्सचं ऑपरेशन आहे आणि टॉन्सिल्स खूप फुगलेले आहेत. डॉक्टर म्हणतात की महाराज हे धोकादायक आहे, लवकर काढले पाहिजेत. त्या काळामध्ये आजच्या काळामध्ये जसं अॅनेस्थेशिया देऊन ब्लड चेक करतात, त्यानंतर बीपी चेक करतात, शुगर चेक करतात आणि मग ऑपरेशन करतात, असं नव्हतं. तोंडावरती तुम्हाला बेशुद्धीचं औषध दिलं जायचं आणि त्यानंतर मग तुम्ही बेशुद्ध केलं जायचं आणि मग त्याचं ऑपरेशन केलं जायचं. किती वेळ ऑपरेशन राहील, किती वेळ तो बेशुद्ध पडेल याचं काही भान नाही, काही नाही. म्हणजे तो ऑपरेशन झाला तरी पण तो मरून पडला की काय असं वाटतं. महाराज म्हणतात इतके दिवस मला असं बेशुद्ध राहायचं नाहीये, राधानगरीचं बांधकाम तिकडे सुरू आहे आणि मला जायचं आहे. इतकी दूरदृष्टी, इतकी प्रजेबद्दलची संवेदनशीलता, एक राज्यकर्ते म्हणून म्हणा किंवा एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून बघा, काय घेता महाराजांच्या या व्यक्तिमत्वातून तुम्ही, या घटनेतनं किंवा अशा प्रसंगांमधनं? नाही, राजर्षी शाहू महाराज हे खूप संवेदनशील व्यक्तिमत्व होतं. पुरोगामी होतेच, म्हणजे सुधारणावादी होतेच, परंतु खूप ते संवेदनशील होते. आणि त्यावेळी त्यांना ते प्रजेत फिरत असताना त्यांना मुख्य अडचण काय दिसत होती की अजून आपल्याकडं बारमाही पाणी नाही आहे. बरोबर. त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. जो त्यावेळी जातीभेद होता, जो दलित समाजावर चुकीच्या पद्धतीचे जे समाजात हे केलं जात, अस्पृश्यताच होती, लोकसेवेतच नव्हती, अस्पृश्यता होती, ती त्यांना त्यांच्या मनाला खूप त्याचा त्रास होत होता किंवा हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जेवढे काही गोष्टी त्यांच्या समोर आल्या तुम्ही बघाल, मग मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीतल्या असू दे किंवा मुलींच्या बाबतीतल्या कायदे असू देत, काही विधवा पुनर्विवाहाचे काही असू देत, जेवढे विषय त्यांच्या समोर आले त्या सगळ्याकडे त्यांचा बघायचा जो दृष्टिकोन होता तो खूप संवेदनशील मनानं त्यांनी त्याकडे बघितलं आणि ते सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या आचरणात आणायचा प्रयत्न केला. हो, म्हणजे आंतरजातीय विवाह तर स्वतः त्यांनी आपल्या भगिनीचा चंद्रप्रभाबाईंचाच केला. मग आता समजा मी एक राजकीय कार्यकर्ता आहे आणि मला समजा एखादं अधिकारपद मिळालं, एखादं मला पदाधिकारी म्हणून काम करायची संधी मिळाली, तर मी जर खरोखर महाराजांचा अनुयायी असेल तर माझ्या ठिकाणी बाबा विचार करत असताना मी असा विचार केला पाहिजे की बाबा एखाद्या राजाला आपल्या प्रजेविषयी एवढी तळमळ वाटू शकते तर त्याच्यापेक्षा जास्त लोकप्रतिनिधीला वाटायला पाहिजे, कारण आम्ही जमिनीवरून आलेलो आहे, हे सगळं आम्ही बघितलेलं आहे. तर आम्हाला म्हणजे ही गोष्ट जी आचरणात आणायची झाली तर सगळ्यात मोठं उदाहरण महाराजांचं आहे. किंवा त्यांनी जर त्या काळी जर एवढे विचार पुढे जाऊन करत असतील तर आताची जे कोण राज्यकर्ता कसा असावा ते सर्वात मोठं उदाहरण ते जगातलं मोठं उदाहरण, सगळ्यात मोठं उदाहरण आहे. ते जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत ज्यांना थोडं मोठं जे काही सरपंचांच्या पासून खासदारांच्या पर्यंत आहे, तर प्रत्येकानं असा विचार केला पाहिजे की बाबा आपली जी भूमिका ही पहिली प्रायोरिटी आहे, आपली ही जनता आहे. बरोबर. आणि पहिलं प्राधान्य आपण आपल्या बरोबरच्या लोकांनाच दिलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं प्रत्येकानं त्यांचं चांगलं हिताच्या काही गोष्टी ज्या आहेत किंवा त्यांच्यासाठी आपली काही कटिबद्धता जी आहे ती माणसानं जपली पाहिजे. म्हणजे अभिजित तायशेटे काम करत असताना त्यांच्या ठाई शाहू महाराजांचा विचार असतो. नक्की म्हणजे त्याचं सगळीच कारण आहेत. त्यांचे विचार आमच्यावर पगडा असण्यापाठी कारण आम्ही ह्या परिसरात लहानाचं मोठं झालो. बरोबर. त्यांचं कार्याबद्दल ऐकून लहानाचं मोठं झालोय आणि नक्की त्याचा त्या गोष्टीचा प्रभाव आहे. आणि मग आपल्याला जिथं कुठं संधी मिळते तर त्या विचाराने जायचा आपण प्रयत्न करायचा, बाकी कुठल्या गोष्टीकडे जाण्यापेक्षा, असं आमचं त्याला प्राधान्य नेहमी राहिले. बरोबर. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.